दरवर्षीप्रमाणे आजच्या दिवशी सुद्धा संपूर्ण ठाकरे परिवार हा बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचलेला आहे। ही दृश्य आपण बघू शकतोय। राज ठाकरे नेमके कधी येतात याची उत्सुकता तर सगळ्यांना लागलेली आहे, कारण एकाच फ्रेम मध्ये आपल्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दिसणार आहेत। तीही दृश्य आपल्याला बघायची आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। म्हणजे स्मृतीस्थळी आपल्या सोबत पद्मेश पवार आहेत। पद्मेश, काय सध्याचं तिथलं वातावरण? गौरी, राज ठाकरे यांचा ताफा लागलेला आहे। कोणत्याही क्षणी राज ठाकरे हे इथे स्मृतीस्थळावरती येतील। आता उद्धव ठाकरे आणि त्यांचा सहपरिवार संपूर्ण आदित्य ठाकरे असतील किंवा रश्मी ठाकरे असतील, त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली दिली। त्यानंतर आता ते स्टेजच्या या मागच्या साईडला जाऊन बसलेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे देखील येतील। आपण पाहिलं की अनेक ठाकरेंच्या सेनेचे अनेक जे पदाधिकारी आहेत ते देखील आता इथे दाखल झालेले आहेत आणि अनेक जे मनसैनिक आहेत ते देखील बाळासाहेब ठाकरेंना त्या जो पहिलं स्मृतीस्थळावरती दाखल झालेले आहेत, आदरांजली वाहत आहेत। आपण पाहिलं जवळपास 13 वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंचं आज निधन झालं होतं आणि अनेक जे शिवसैनिक आहेत ते नाराज झाले होते। अनेकांच्या घरात शोककळा पसरली होती आणि आता आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा जे ठाकरे बंधू आहेत ते आजच्या क्षणाला एकत्र पुन्हा येत आहेत। त्यामुळे कुठेतरी अनेक जे शिवसैनिक आहेत ते असं म्हणत आहेत की आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी, हीच आदरांजली बाळासाहेब ठाकरेंना असेल। त्यामुळे आपण पाहिलं तर थोड्याच वेळात राज ठाकरे इथे येतील। अनेक जे शिवसैनिक असतील त्याचबरोबर मनसैनिक देखील आता हळूहळू या ठिकाणी येत आहेत। अगदी तर पद्मेश, आपण पाहतोय ही शिवतीर्थावरून ही दृश्य सध्या पाहतोय। राज ठाकरे स्मृतीस्थळी रवाना झालेले आहेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा स्मृतीस्थळी दाखल होतील। हे नुकतीच आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवतोय। राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा सुद्धा स्मृतीस्थळाकडे जाण्यासाठी रवाना झालेला आहे।